स्वराज्य क्षेत्रात जाईल तेथील मला शिवाजी व्हायचं, म्हणजे सर्वोच्च व्हायचं. शेवटी एवढीच विनंती करतो की दाढी वाढून झेंडे पताके डोक्यावर मिरवण्यापेक्षा छत्रपतीचा एक विचार जरी आचरणात आला तरी आपल्या जीवनाचे सार्थक झाले असे समजू. माता जिजाऊच्या आशीर्वादाने पराक्रम त्यांनी गाजवला, माता जिजाऊच्या आशीर्वादाने पराक्रम त्यांनी गाजवला. मराठ्यांच्या हितासाठी जीवन अर्पण करून गेले, जीवन अर्पण करून गेले. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी. कापसे, इयत्ता चौथी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी बुद्रुक. माझ्या आजच्या वक्तृत्वाचा विषय आहे आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय विचारवंत अतिथी, आयोजक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व आदरणीय परीक्षक, जगदंब जगदंब हीच जिजाऊ तिच्या प्रेरणेने उजळले स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ तिच्या प्रेरणेने उजळले स्वराज्य ज्योती, हीच जिजाऊ तिने घडवले राजर्षी छत्रपती, राजर्षी छत्रपती. छत्रपती शिवाजी आदर्शाचा अभ्यास करण्याबद्दल आई जिजाऊंना अभिवादन करणे माझे प्रथम कर्तव्य आहे. जिजाऊ होत्या म्हणून शुभा घडले, जिजाऊ होत्या म्हणून शुभा घडले. शिवांच्या संपूर्ण कार्याच्या कर्तृत्वाचा प्रेरणास्रोत हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच आहे, हा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच आहे. आज आपल्या मुलांना वडिलांच्या अगोदरची म्हणजे आजोबांची पंजोबांची नावे आठवत नाही किंवा मोठ्या प्रयत्नाने आठवावी लागतात. अशा पिढीमध्ये 16व्या शतकात झालेले उत्तुंग व्यक्तिमत्व सहज आढळतो. फक्त आठवत नाही तर शिवछत्रपती हे नाव जरी उच्चारले तरी आपले मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, तरी आपले मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अशी कोणती जादू आहे या नावामध्ये, अशी कोणती जादू आहे या नावामध्ये. छत्रपती शिवाजीचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचेती. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचेती. महाराजांच्यावरून मात्र हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून रयतेचे राज्य निर्माण केले. शिवरायांची तलवार गरिबांच्या बाजूने तर दुर्जनांविरुद्ध तळपळत होती. शिवरायांचा लढा हा शोषितांच्या बाजूने होता. शिवरायांचे विचार मानव मुक्तीचे, स्त्री स्वातंत्र्याचे व कल्याणाचे आहेत. शिवाजी महाराज हे प्रयत्नवादी, विज्ञानवादी, समतावादी व पर्यावरणवादी होते. शिवरायांनी जाती, धर्म, पंथ, प्रांत, वंश या भेदापलीकडे जाऊन रयतेचे स्वराज्य ही संकल्पना जगात प्रथमच मांडली. शिवरायांनी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण केले त्यावेळेस अमेरिका, युरोप किंवा जपान यापैकी कोणत्याही देशात लोकशाहीची साधी चाहूल देखील लागलेली नव्हती. शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे संस्थापक नाही तर जगातील लोकशाहीचे संस्थापक